तर हे आहेत आमचे अमोल भाऊ, मुंबईतून आलेत खास. आणि गाड्याच्या आतमध्ये ना मित्रांनो ते बांधायला लागतं, त्याला औसा म्हणतात, औसा. पण आम्ही खाद्यच म्हणतो की खेकड्यांना खाण्यासाठी ते खाद्य आम्ही लावत असतो त्याला. तर ते बांधतायत आणि ते मधोमध बांधायला लागतं, कारण खेकडा जेव्हा खायला येतो ना तेव्हा तो आजूबाजूने नाही तर मध्ये येऊन खावं, म्हणून तो त्याला मध्ये बांधायला लागतं. तर आमचे हे अमोल भाऊ बांधतायत त्याला व्यवस्थित. काळजी घ्यायला लागते, हे सुटला तर तो खेकडा घेऊन जाणार तोडून. तर बघा कसे बांधतायत. कोयतीसुद्धा आम्ही घेऊन गेलो होतो आणि कोयतीने चांगल्या प्रकारे त्याने बांधून घेतलंय. हे तयार झालंय आता बांधून. तर पहिला मान दिला आम्ही सुमितला. तर सुमितच्या हाताने, सुमितला तेवढं माहित नाही गाडं कसं टाकतात, पण टाकलंय त्याने. पाहूया, पहिला गाडा सुमितने या ठिकाणी टाकलाय. काय होते गाड्यामध्ये, काय खेकडे येतात पाहूया आपण. सुमितच्या हाताने आपण श्री गणेशा केलाय, पहिल्या गाड्या या ठिकाणी टाकलाय. चला बघूया. लगेच सुमितला लगेच येणार नाही, थोडा टाइम लागेल, थोडासा वेळ लागतो यायला खेकडा. कारण खेकडा येणार, खाणार, त्याच्यानंतर ते उचलायचे असते. तो उचलताना मी सुद्धा दाखवेन. दुसरा गाडा इथे शैलू भाऊ रेडी करतोय. शैलू भाऊ आहे तिकडे, अमोल भाऊ आहे आणि सगळी पोर आहे तिकडे. आशिष भाऊ सुद्धा आहेत तिकडे, मया भाऊ आमचे आहेत. सुमित काय ऐकत नाही, सुमितने खूप मनावर घेतलंय, त्याला जर खेकडे पकडायचे काय झालं तरी. इकडे आमचा अजय अंदाज काढतोय की सुमित जरा इथे टाकून बघ, इथे असं वाटतंय की कदाचित तिथे भेटेल खेकडा मला. अजयने सांगितलं इथे टाक, त्याप्रमाणे सुमितने तो टाकलाय तिथे गाडा. दोन गाड्या तर आपले रेडी झाले. तिसरा गाडा दिनकर भाऊ आणि अमोल भाऊ घेऊन चालले थोडं लांब टाकायला, कारण एकाच जागी नाही तर बऱ्याच ठिकाणी आपण टाकूया. आणि इथे बघा भवानी झाली आहे. सुमितला पहिला खेकडा लागलाय. सर्व आनंदात आहेत, कारण पहिलाच प्रयत्न आमचा सक्सेस झालाय. पहिल्याच प्रयत्नात सुमितने एक खेकडा ओढलाय. मुंबईतून आले, पण त्यावेळी की नवीन आहे काहीतरी, की नवीन कसे खेकडे पकडत पाहूया. आम्ही ऐकलं होतं की गाड्यातून असं खेकडं पकडलं जातात, त्याप्रमाणे त्याने पकडलंय. सुमितला ते पहिला खेकडा लागलाय. सगळेजण, सगळ्यांची उत्सुकता लागली. वा वा, 2 मिनिटात दिनकर सांगते की 2 भेटायला पाहिजे. सगळे बघायला लागले केवढा मोठा आहे खेकडा, कारण हा वेगळी मजा होती. पहिल्याच गाड्यात एक खेकडा पकडणं म्हणजे खूप कमालीची गोष्ट होती आपल्याला. खेकडा मिळाला तिकडे. गड्याला सुद्धा खूप मजा आली. हा गड्या भाऊ, त्याला सुद्धा खूप मजा आली आहे. तर पहिला खेकडा लागलाय. चला आता दुसरा गाडा आपण पाहू. चला, अमोल भाऊने एक खेकडा गाडा, अमोल भाऊने एक गाडा उचललाय. परत आले हातात, कारण मिळाला नाही त्याला खेकडा. मेहनत घेतली खूप खेकडे पकडण्यासाठी. सगळीकडे गाडी टाकते, कुठे भेटतील खेकडे. ऐकत नाही, एन्जॉय करतोय. थोडीशी मजा. तर शैलू काय ऐकत नाहीये, बघतो मी पण एकदा जरा टाकून बघतो. शैलूने सुद्धा गाड्या टाकलाय. त्यामुळे भाऊ आमचे सारखे उचलून बघतायत, भेटतोय काय, पण त्याला काय भेटत नाहीये. आणि फायनली इथे दुसरा खेकडा भेटलाय. आणि पिशवीत टाकायचं काम गड्याचं आमच्या. दुसरा खेकडा या ठिकाणी भेटला, पिशवीत त्याने टाकला. आता थोडा वेळ लागतो, पण भेटतं. मेहनत केल्यानंतर त्याचं फळ मिळत असतं. त्याप्रमाणे आपण बघतोय गाड्या उचलल्यानंतर एक एक का होईना खेकडे मिळत चालले जातात. कुठे मजा यायला लागली आहे. सर्व आता मिळून मिसळून काम करायला लागलेत. कोणी गाडी ओढायचं काम करतोय, कोणी पिशवीत टाकायचं काम करतोय.
इथे दाखवतात खेकडे 2 झालेत, मोदाची सुरुवात झाली. कारण एका या गाड्याला मिळालं तर तिकडच्या लोकांना माहीत नव्हतं, सगळे बघायला आले केवढा मोठा भेटलाय. बघूया, सुमितने आता मनावर घेतलाय, अर्ध्यापर्यंत गेला आणि सुमितने परत एकदा ओढला खेकडा. परत एक खेकडा मिळाला. त्याने भाऊ पकडण्याचा प्रयत्न करतो त्याला, तेवढी त्याला भीती वाटते कारण मित्रांनो खेकडे खूप डेंजर असतात. जर का हाताला त्याच्या अंगठा किंवा काही पकडलं तर तो सोडत नाही, तोडल्याशिवाय सोडत नाही. तेवढं खतरनाक खेकडे असतं ती गावची पकडणं तेवढं मुश्किल असतं. बघा कोणीच रिस्क घेत नाहीये हात पुढे टाकायची, कारण माहिती बोट जर पुढे टाकला तर त्याचा जोरात चावतो एकदम, तो सोडत नाही. त्याला आंगड्या जोपर्यंत आपण त्याला सोडत नाही तोपर्यंत तो खेकडा सोडत नाही. सावधगिरी बाळगायला लागते. सगळे जाळ्यातून हळूहळू त्याला काढतायत, कुणाचं बोट तिथे यायला नको म्हणून. चावला जोरात. 2 भेटलेले आतापर्यंत. तुम्हाला भेटले मग मी का नको टाकू, म्हणून दिनकर आता पुढे आला. पाहूया बोलतो कुठे टाक, शैलू सांगतो इथे टाक, तर इथे भेटू शकतो. गण्या त्याला मागून सांगतोय की दिनकर इथं टाकून बघ, नक्कीच भेटेल तुला खेकडा. चला आता अगोदर टाकला होता पाक, तिकडे आम्ही चाललोय. तिथे खेकडा मिळाला का बघायला ओढायला चाललोय. तर सुमित, दिनकर आणि पुढे आमचे अमोल भाऊ आहेत, सगळेजण निघाले पुढे पहिले टाकलेला पाग उचलायला. अमोल भाऊचा प्रयत्न आमच्या सफळ गेलाय, कारण त्याला काय कुठल्याच त्याच्या गाड्यात येत नाहीये खेकडा. तर त्याला बघून खेकडे घाबरायला लागले. आता मेहनत घेतली, औसा वगैरे त्यांनीच बांधलाय, त्याच्या काही गाड्यात आता खेकडे येत नाहीये. इथं मात्र पुन्हा एक भेटलाय खेकडा, भेटला पण मोठा आहे. हा मोठा मिळाला, सक्सेस. दिनकर त्याच्या मागं होता, हा खेकडा पकडताना नाकीवाले सगळे आता एकत्र आलेत, कारण त्याला पिशवीत टाकायचं आहे. हा खूप डेंजर आहे, कारण हा जर चावला तर पूर्ण पिशवीत टाकलाय. त्याला दुसरा गाडा उचलायला. इथं सुद्धा एक खेकडा भेटलाय. फायनली अमोल भाऊ आता खुश झालेत, बऱ्याच वेळानंतर त्यांना एक खेकडा त्यांच्या गाड्यामध्ये आलाय. मग सांगतोय छोटाला रुमाल बांधून की चल इकडे पण टाकून बघ जरा एकदा, इकडे सुद्धा असू शकतो. आणि गावाला आल्यानंतर एक वेगळी मजा असते, सगळ्या मित्रांबरोबर येणं, एकत्र एक प्लॅन बनवणं खेकडे पकडण्याचा वेगळा आनंद असतो. तर टायमिंग वेळ कसा निघून जातो ना समजतच नाही. इथे दिनकर मात्र खूप मेहनत घेतोय बघा. तर असा प्रयत्न करतोय की खेकडा भेटेल का पाहूया. पाण्यात गेलाय, आतमध्ये गेलाय आणि काटे सुद्धा असतात, तर काट्यातून सांभाळायला लागतं. बरेचसे काटे असतात, उलटे काटे असतात, हे सगळे ओरबाडा काढतो जर का लागलं तर. दिनकरनी फायनली एक खेकडा पकडला तिकडे आतमध्ये जाळीत जाऊन. बरीच मेहनत घेतली, त्या मेहनतीचं फळ त्याला मिळाला. बऱ्याच वेळानंतर त्याच्या सुद्धा पागामध्ये एक खेकडा आला.
अमोल भाऊ काय ऐकत नाहीये, खूप पुढे चाललाय. कारण एक खेकडा त्याच्या फागामध्ये आलेला तर त्याने खूप मनावर घेतले. बराच पुढे गेलाय चिखलात. पुढे खेकडे असू शकतात. त्याने गाडा पुढे नेऊन टाकलाय. आणि फायनली अजून एक खेकडा आम्हाला भेटलाय. तर पकडलाय हा शैलूने फायनली पकडलाय. शैलू दाखवतोय अरे बाबा चावू शकतो, जिभेला चावला तर तुकडा पाडेल. तर फायनली बरेच खेकडे पकडून झाले आमचे आणि आम्ही आता निघालो घरी. तर धन्यवाद, व्हिडिओ बघितली तुम्ही.